तर आज आपण पारंपरिक आगरी पद्धतीचे पोळे बनवतो. त्यासाठी ना आपण इथे चाळणीमध्ये तांदळाचं पीठ घेतलंय 1 छोटा कप भरून. 2 कप आपण घेणार आहे. आता पहिले 1 कप घेतला, अजून 1 कप घेतोय. त्याचं मेजरमेंट आहे, तो मेजरमेंटच्या हिशोबाने आपण घेतो. 2 कप आपण तांदळाचं पीठ घेतलं. हाफ कप, अर्धा कप आपण गव्हाचं पीठ घेतलंय, ते पण चाळवणार आपण. थोडंसं चिमूटभर सोडा टाकतोय. सोडा म्हणजे तुम्हाला नको असेल तर तुमचे चांगले निघाले तर नका टाकू, इझिली निघत असेल तर. आम्ही नाही टाकत, नाही मी कधी कधी टाकतो. हा, मीठ टाकूया आपण. 1 टीस्पून मीठ घेतलंय. आता चाळवून घेऊया. खायचा सोडा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा तर टाका, नाही तर स्किप केला तरी चालेल. आता आपण हे पिठामध्ये पाणी मिक्स करून घेणार. आपण एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं. गट्टे नाही राहिले पाहिजे पिठाचे, गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. बघा एवढं छान, खूप घोटून खूप घ्यायचं. चांगलं मिक्स झालं पाहिजे पीठ, मग छान निघतात पोळे. आणि आपण नॉनस्टिक तवा नाही, आपण आपला भिडाचा तवा यूज करतोय पोळे काढायसाठी. किंवा ॲल्युमिनियमचा आपला तवा असतो ना, ज्याच्यावर आपण चपात्या भाकऱ्या करतो, तो तवा घ्यायचा. आता बघा कसं पोळे काढायचे ते. पीठ आपण सगळीकडे इक्वल पसरवून झालं की त्यावर आपण झाकण द्यायचं. तुम्हाला हवा तर पलटू शकता, नाही हवा तर नाही, तसंच काढला तरी झालेला आहे तो तसा. पण आम्हाला असं ना पलटी केलेलं आवडतं. हा, वेगवेगळं, प्रत्येक जणाला वेगवेगळं आवडतं. आम्हाला असं पलटी केलेलं आवडतो. दोन्ही साईडने शिजवून घेतो थोडासा. झाला आता हा काढून. आता एकदा आपण हाताने पसरवून घेतला आणि एकदा आपण आता सोपी पद्धत जी आहे ती करूया. आपण पळीने पसरवून बघूया. हलका हात ठेवून आपण पळीने पीठ पसरवून घ्यायचं आणि जिथे थोडं फाटलं असेल तिथे सुद्धा पीठ टाकून घ्यायचं. आणि अशा रीतीने आपण हे पोळे बनवायचे. हे चवीला खूपच छान आणि हलके, खायला मस्त लागतात. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आपण हा कोलिम पहिले स्वच्छ न धुतला, याच्यामध्ये चाळणीवरती काढून ठेवलाय. जर तसं नसेल ना, पातळ कपडा असतो साडीचा, त्याच्यामध्ये काढायचा धुवून. पिळायचा नाही, पिळला तर गेला. मग कोळमाची भाजी बनवतो. भाजी म्हणजे वांग टाकून कालवण सारखं समजा. भाजी म्हणजे सुकीच करतो म्हणून भाजी बोलते ना. आपण इथे 3 टेबलस्पून तेल गरम करून 4 ते 5 मिरच्या बारीक चिरून टाकल्या. मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घातली. 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घातले. आपण कोथिंबीर सुद्धा फोडणीतच घालून घेतली. कांदे चांगले आपण गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया. तुम्हाला पण कोलिम भेटला
तर तुम्ही नक्की बनवून बघा ही रेसिपी. खूप छान लागते भाकरी बरोबर, चपाती बरोबर. आपल्याला इकडे कुठे कोलिम भेटत नाहीये. आम्हाला गावाला भेटतो कोलिम. आम्ही आता दैसरून आणला हा कोलिम. माझी भाची आहे ना, तिने दिलाय. तर आपल्याला आता मिळालं. आता म्हटलं तुम्हाला रेसिपी करून दाखवूया. तर कोळणी मच्छी घेऊन बसतात तसा बसत नाही ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आपल्याला. 1 चमचा हळद, 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा आगरी मसाला. आता मसाले छान परतून घेऊया. तर तेल थोडं कमी वाटते, आपण थोडं टाकतो अजून 2 चमच बारीक. हे काळं वांग आहे. हे आपण बघा बारीक चिरून घेते, धुवून घेते आणि आपण आता टाकतो. काळं मोठं वांग येतं ना फ्राय करायला, काप करतो त्याची, ते वांगे घेतोय मी. तशी मीडियम येतात वांगी, ती घ्यायची. काळी काळीला चव चांगली असते, गोड चव असते. हे असं काय करायचं असेल तर जवळा वगैरे, सुक्या जवळ्यामध्ये पण छान लागतात. म्हणून हे वांग पाहिजे. वांग नसेल तर रेसिपी नाही होत, म्हणजे तशी नाही लागत. रेसिपी होणार. मग थोडं मीठ टाकतोय. मग चिंच पण टाकणार आहोत ना, त्याच्यात पण मीठ आहे. थोडंच टाकतोय. 5 मिनिटं आपण झाकण देऊन भाजी वाफेवर शिजवून घेऊया. आता आपण 5 मिनिटासाठी वाफ दिली आणि बघा मस्त आता वांग शिजलं. आता आपण कोलिम टाकून देऊया. साधारण आपण 1 वाटी कोलिम इथे टाकलाय. एवढा कोलिम टाकलाय आपण त्या वांग्यामध्ये. बघा वांगी शिजत आले. 5 मिनिटं आपण कोलिम शिजवायचं आहे. आणि चिंच टाकूया. मीठ आपण टाकले. आपण वांग पूर्ण शिजवून घेतलं आणि मग कोलिम टाकलं, कारण कोलिम पूर्ण टाकल्यावर नाही, थोडंसं छोटासा जीव आहे तो. 2-3 मिनिटच लागतील शिजायला. लवकर शिजायसाठी मी बारीक कापले ना. तर आता आपण 2-3 मिनिटं शिजवून त्याच्यामध्ये ह्याचा चिंचेचा कोळ जो बनवलाय तो टाकायचा. बस झालं आपलं कालवण. हे लास्ट. आता आपण थोडं गॅस चालू करू. 2 टेबलस्पून आपण टाकला चिंचेचा कोळ. आता आपण चांगला परतून घेऊया. याला घाटलेला कोलिम म्हणतात. आता घाटून असं करायचा, मग घाटलेला कोलिम. आता झालाय आपला, सर्व टाकून झालेला आहे. वरून छान कोथिंबीर पेरून घेऊया. आपली भाजी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आपली दुसरी रेसिपी करूया. आता आपण कोलमाचे वडे करतोय. त्याच्यासाठी आपण कांद्याची पात कापलेली बघा. कांद्याच्या पुढच्या ती हिरवी पात जी असते ना, ती घेतली आपण. ती एवढं वाडगं भरून घेतलंय मी. एवढं वाडगं, हे बघा एवढं वाडगं भरून घेतले. या एवढ्या मिरच्या घेतल्यात बघा. पोळे म्हणजे आपण भजी करणार आहोत असं समजा. आमच्या भाषेत आम्ही वडे बोलतो त्याला. हा, जवळ्याची करतो तशी. तर आता आपण कांद्याची पात घेतले, 1 जुडी असेल साधारण. आणि मिरच्या घेतल्यात 5-6 बारीक चिरून घेतल्यात. बारीक कापून कांदा घेतलाय. हे 2-3 कांदे घेतले. 4 कांदे काहीतरी आहेत. हे बघा 4 कांदे आहेत. मीडियम एवढे. आता कांदा पण टाकून घेऊया. कांदा पात, कांदा, मिरची. आता आपण कांदा पात, कोथिंबीर घेतोय थोडी, मिरच्या घेतल्यात. सर्व एकत्र घेतलं आपण. कोथिंबीर घेतोय आता. चांगली मूठभर कोथिंबीर घेतली आपण. आपण याच्यामध्ये मीठ टाकतोय बघा. 1 टीस्पून आपण मीठ टाकलं. कमीच टाकायचं, कारण काय माहितीये. आणि आपण बटून घेतोय चांगले असे दाबून घ्यायचे. कांदा चांगला पहिले बटून घेऊया. कांदा चांगला बटून घ्यायचा आहे बघा. मीठ टाकलं आपण आणि चांगला चुरून घेऊया तो. हा बघा कोलिम धुवून ठेवलेला. हा आता आपण याच्यामध्ये टाकतो. पहिले आपण कांदा चांगला चुरला आणि आता कोलिम टाकून घेऊया. कोलिम म्हणजे खाडीची कोलबी जी असते काळीवाली, तिची पिल्ल, बारकी पिल्ल. खाडीची कोलबी पण खूप टेस्टी लागते. आता आपण कोलिम टाकला. आता मसाले टाकून घेऊया. चिंचेचा कोळ काढलाय, पहिले तो टाकूया आपण.
चिंचीचा पल्प आहे, हा घेतो आपण. चांगला अर्धी वाटीच्या वर आहे. अंडी घेताना बघून घ्या तुम्ही, हल्ली अंडी चांगली नसतात. तर एक अंड पण आपण फोडून घेतलं, चिंचेचा कोळ टाकला. आपण अंड फोडून टाकलंय. आता आपण 2 चमचे आगरी मसाला टाकतो, 2 चमचे काश्मीर पावडर, अर्धा चमचा आपण हळद टाकली. थोडा काश्मीर पावडर जास्त टाकते, म्हणजे 2.5 चमचे टाकली काश्मीरी लाल मिरची पावडर. टीस्पूनच्या मापाने आपण घेतलेत मसाले. चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं. तुम्हाला हवं तर हे क्रिस्पी व्हायसाठी वडे तांदळाचं पीठ सुद्धा टाकतात कोण कोण. आपण पण टाकतो 1 टेबलस्पून. नाही आता नाही मी टाकले, आता आम्ही टाकलं नाही. वाटलं तरच टाकायचं. खूप पातळ होतं ना कधी कधी अंडा वगैरे टाकला आपण. कांदा आम्ही जर पिळून नाही पातळ घेतला. झालं तर मग थोडा टाकायचं. कांदा पण पिळून घेऊ शकता, म्हणजे पाणी पाणी येणार नाही. थोडा पिळायचं, जास्त नाही. म्हणजे पाणी काढून टाकायचं ते. तर आपलं समजा पातळ झालं तर आपण टाकू तांदूळ, है ना, तांदळाचं पीठ टाकू. तर बघा चांगलं मिक्स करून घेतलं आपण. आणि पॅन मध्ये तेल टाकलं तर गरम करायला. बारीक बारीक आपण असे वडे टाकून घेतले त्याचे. तर 5 मिनिटं आपण झाकण देऊया जरा. बघा आपण साईड चेंज केली, त्यांची पलटी करून घेतली आपण. तुमचे निघत नसतील, पातळ झाले तर तांदळाचं पीठ टाका 1 टेबलस्पून. आता आपण दोन्ही साईडने बघा किती छान असे क्रिस्पी फ्राय करून घेतले. आता आपण ताट सर्व करून घेऊया. आता ताटामध्ये आपण कोलमाचे वडे घेतले, कोलमाची भाजी घेतली, आगरी पारंपरिक पोळे घेतले आणि कांदा घेतला. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की फ्रेंड्ससोबत शेअर करा. रेसिपीला पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.